की वर्तमान प्रोजेक्टेड हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे. एसीच्या हवेला बसून आंबेडकर वादाच्या गप्प्या मारणारे लोक हे ढोंगी लोक आहेत. नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. कुणास म्हणावे आपले चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का रे भीमा, तुझ्या मताची मानसे मेलीत का रे. हमारा कोई अलग कोई उद्देश्य नहीं है, कोई ऑब्जेक्टिव नहीं होना चाहिए. हमारा ऑब्जेक्टिव बाबा साहब अम्बेडकर ने जो ऑब्जेक्टिव निर्धारित किया हुआ है वही हमारा ऑब्जेक्टिव होना चाहिए. बाबासाहेब आंबेडकर असताना या देशामध्ये आमचे अधिकारी नव्हते. बाबा साहब अम्बेडकर ने जब आंदोलन चलाया तो हमारे पास अधिकारी नहीं थे. अधिकारी नसणाऱ्या लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनानं अधिकारी वर्ग तयार झाला. आता हजारो अधिकारी आहेत. अधिकार खतम होत आहे. एसीच्या हवेला बसून सोफ्यावर आंबेडकरवाद सांगणारे विद्वान खूप आहेत सर. म्हणून ते वामन दादांचं एक महत्वाचं एक वाक्य आहे ते आठवलं. नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. कुणास म्हणावे आपले चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का रे भीमा, तुझ्या मताची मानसे मेलीत का रे. हा प्रश्न हा नाही की साहित्य संमेलन, प्रश्न हा नाही की तथागत भगवान बुद्धाचा धम्म किती महान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती महान आहेत आणि आम्ही या स्टेजवरून बोलणारे वक्ते किती महान आहोत, किती विद्वान आहोत हे सांगण्यासाठी संमेलन असतात. ज्या अर्थी बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला तथागत भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला त्या अर्थी निर्विवादपणे भगवान बुद्धांचा धम्म महानच आहे. आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना बुद्धाला आमच्या सर्टिफिकेशनची आवश्यकता नाही असं मला वाटतं. साथियो, मी खूप औपचारिकतेत जात नाही कारण की काय होतं, जेव्हा जेव्हा मी पाहिलं हे आमचे सूत्रसंचालक जेव्हा जेव्हा साधू साधू म्हटलं की लोकांच्या डोळ्यांची झापडी खोलायची. मला वाटायचं बरोबर आहे, हे म्हटलं पाहिजे मध्ये मध्ये. कारण की वक्ता बोलताना वक्ता भान ठेवत नाही की आम्ही बोलत आहोत, आम्ही मंच कोणता आहे, मंचकाच्या समोर ऐकणारी लोक कोण आहेत, या मंचावर उपस्थित लोक कोण आहेत. आणि आम्ही जर ती चर्चा करत असू, किती लोकांना म्हणते जी इथं धम्मपद माहित आहे, मनोपुब्बंगमा धम्म, किती लोकांना अर्थ माहित आहे त्याचा. आम्ही साहित्यावर चर्चा करतो, किती लोकांना. आणि जर माहीत असतं की बौद्ध साहित्य संमेलन आहे तर साहित्यप्रेमी आले असते. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आम्हाला समीक्षा करावी लागेल. सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतात त्याला, समीक्षा करावी. मी वक्ता नाही, मी तुमच्यासारखा कार्यकर्ता आहे. या आयोजकांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलवलं. मी कार्यकर्ता आहे, जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे, गल्ली बोळात कार्यकर्त्यांना लोकांना समजवणारा, बुद्ध सांगणारा, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जेवढी वाचली तेवढी सांगणारा मी अभ्यासक आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर पीएचडी करत आहे. आता 3 वर्ष झाले. बीटेक केलंय, एमबीए केलंय मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरी करतो. पण
आमच्याकडे एसीच्या हवेला बसून सोफ्यावर आंबेडकरवाद सांगणारे विद्वान खूप आहेत सर. एसीच्या हवेला ही भाषा तुम्हाला कळते की नाही सांगा? कळते की नाही? हा, तुम्हाला मी इथे स्टेजवरून जर गाथा सांगितल्या तर तुम्हाला जांभळे यायला लागतील. एसीच्या हवेला बसून आंबेडकर वादाच्या गप्प्या मारणारे लोक हे ढोंगी लोक आहेत. आंदोलनाचं काम काय आहे तर पायाला भिंगरी लावावी लागेल आणि खऱ्या अर्थानं चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण परियोसानन कल्याण हा मार्ग लोकांना दाखवावा लागेल. त्याच्यासाठी हवेत बसायची आवश्यकता नसते, पायाला भिंगरी लावावी लागते. आम्ही 24/7 हे काम करत आहोत. समाजामध्ये जाण्याचं, लोकांना प्रबोधित करण्याचं, लोकांना सांगायचं. हा कार्यक्रम मला असं वाटलं की आपल्याला संधी आहे आमच्या बांधवांशी चर्चा करण्याची या परभणीमध्ये. कारण की परभणी हा जातीय दंगलींचा फार मोठा प्रयोगशाळा आहे. जशी भारतामध्ये जातीय दंगलींची प्रयोगशाळा गुजरात आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये परभणी ही जातीय दंगलीचं प्रयोगशाळा आहे, जातीय दंगलींची. आणि या जातीय दंगलीच्या प्रयोगशाळेमध्ये स्वतःला बौद्ध आणि आंबेडकरवादी म्हणणारे लोक जर बौद्ध साहित्य संमेलनाला एवढ्या मोठ्या संख्येने येत असतील तर जातीयवाद या जातीयवादाला तोंड देण्यासाठी अजून किती तयारी कसबे साहेब आपल्याला करावी लागणार आहे, हा चिंतनाचा आणि समीक्षेचा विषय आहे. किती बाजू थांबा टाळ्या बिलकुल वाजू नका, ऐका शांततेनं. एवढ्या लोकांच्या टाळ्या मी तर म्हणतो माझ्या मिटिंगला याच्यापेक्षा जास्त लोक असतात. ऐका शांतते. हे बौद्ध साहित्यावर बोलणारे अनेक प्रकांड पंडित असतील, मी साहित्यावर बोलणार नाही. ही समीक्षा आहे साथियो, आम्हाला समीक्षा करावी लागेल की हे जे काम आम्ही हाती घेतलेलं आहे, आमचा उद्देश, कामाचा उद्देश काय असला पाहिजे हा मुद्दा. कोणतंही संघटन, कोणतीही संस्था, कोणतंही ऑर्गनायझेशन, या संघटनेचा उद्देश काय असला पाहिजे तर जो उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धारित केलेला आहे तो उद्देश आमचा असला पाहिजे. हमारा कोई अलग कोई उद्देश नहीं है, कोई ऑब्जेक्टिव नहीं होना चाहिए. हमारा ऑब्जेक्टिव बाबा साहब आंबेडकर ने जो ऑब्जेक्टिव निर्धारित किया हुआ है वही हमारा ऑब्जेक्टिव होना चाहिए. अलग से कोई हमारी औकात भी नहीं और हम कोई ऑब्जेक्टिव रख भी नहीं सकते. क्यों औकात? तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, काय औकात नाहीये. आज संबंध महाराष्ट्रामध्ये बौद्ध विहारांची अवस्था जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल. मोठ्या आनंदाने आम्ही लोक बुद्ध विहार बांधतो आणि बुद्ध विहार बांधल्यानंतर ती चावी कुणाकडे ठेवायची, अध्यक्षाकडे ठेवायची की सेक्रेटरीकडे ठेवायची, इथून भांडण आहेत. मग त्या विहारामध्ये फुल कुणाला दिलं, कार्यक्रमामध्ये शाल कुणाला दिली, मग कुणाचं नाव घेतलं. चाराने देणारे लोक 1 रुपयाचा हिशोब विचारतात. आम्ही वास्तू निर्माण केल्यानंतर, विहार बांधल्यानंतर त्याची मेंटेनन्स करण्याची अवकाश आमच्यामध्ये आज निर्माण झालेली नाही. 70 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर असताना या देशामध्ये आमचे अधिकारी नव्हते. बाबा साहब आंबेडकर ने जब आंदोलन चलाया तो हमारे पास अधिकारी नहीं थे. अधिकारी नसणाऱ्या लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनानं अधिकारी वर्ग तयार झाला. आता हजारो अधिकारी आहेत, अधिकार खतम होत आहेत. हजारो अधिकारी आहेत
आणि अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले होते ते अधिकार समाप्त होत चाललेले आहेत. हे एसीच्या हवेला बसून काम करणारे लोक आंदोलन चालवू शकत नाही. आंदोलन जर चालवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मन आणि मस्तिष्कामध्ये सामील करावा लागेल, एकरूप व्हावं लागेल, तरच हे काम होऊ शकतं. साथियो, मी खूप तुम्हाला दुःखी करू इच्छित नाही. तुम्ही खूप आनंदाला हा धम्म साहित्य अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि हे पहिलं वर्ष आहे. तुम्हाला शुभेच्छा देताना मला फार मोठा एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. या इकडे प्रोफेसर साहेबांनी फार मोठा इतिहास तुमच्या समोर ठेवला बौद्ध साहित्याचा. पण हा बौद्ध साहित्याचा इतिहास तुमच्या समोर ठेवत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. 1954 रंगून बर्मा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ल्ड फेलोशिप कॉन्फरन्सला भाषण करत असताना, वर्ल्ड फेलोशिप कॉन्फरन्स मध्ये वर्ल्डला ऍड्रेस करत असताना, जगाला संबोधित करत असताना एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या जगातल्या विद्वानांना आणि बौद्ध लोकांना सांगतात, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर पहिले तो बौद्ध धर्म समाप्त कसा झाला याचा शोध घ्यावा लागेल, तरच प्रसार आणि प्रचार होऊ शकतो. आणि तुम्हाला जर या बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बौद्धांचं साहित्य उजागर करायचं असेल तर पहिले हे साहित्य समाप्त कसं झालं याचा इतिहास जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत बौद्ध साहित्य समाजापुढे येणार नाही. साथियो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, साहित्य बौद्धांचं आणि सांगतायत बामन. माहित आहे तुम्हाला? साहित्य बौद्धांचं आणि बौद्धांच्या साहित्यावर प्रकांड पंडित बामन बसलेत. मी पीएचडी करत आहे म्हणून सांगतो. हे भयावह चित्र आहे. याच वर्ल्ड फेलोशिप कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की जर तुम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये करायचा असेल तर काही प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. आणि ते प्रिकॉशन्स घेत असताना बाबासाहेबांनी सांगितलं की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये बौद्ध धर्माचा आणि वैदिक ब्राह्मणी धर्माचा एक प्रचंड मोठा संघर्षाचा इतिहास आहे. आणि हा संघर्षाचा इतिहास तुम्हाला जर कळला नाही तर तुम्ही भारतामध्ये धर्माचा प्रसार आणि प्रचार करू शकत नाही. खूप मोठं भाषण आहे, परंतु बौद्धांच्या इथे विकास लिहिलेला एक गोष्ट वाचनामध्ये आली. इथे आयोजकांनी बौद्धांच्या समस्या, उपाय, प्रगती, विकास या 3-4 गोष्टींची सविस्तर मांडणी केलेली आहे. साथियो, विकास तेव्हाच होईल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं ते माइलस्टोन भाषण आम्ही जोपर्यंत वाचत, माइलस्टोन आहे त्या भाषणामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा करावा याची ब्लूप्रिंट दिलेली आहे. आणि त्या ब्लूप्रिंट मध्ये बाबासाहेबांनी अतिशय महत्वाची एक गोष्ट सांगितली. साथियो, ती गोष्ट सांगताना बाबासाहेबांनी सांगितलं, हा प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर बौद्ध धर्माचा ह्रास कसा झाला हे जर तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी की बौद्ध धर्माचा ह्रास आणि पतन होण्यामागे एक महत्वाचं कारण राहिलेलं आहे. आणि ते कारण म्हणजे या बौद्ध धर्माचा 7व्या-8व्या शतकानंतर राजाश्रय खतम करण्यात आला. कसबे साहेबांनी एक महत्वाचं वाक्य याच्यात टाकलं, ते इतकं महत्वाचं आहे की बौद्ध धर्माचा राजाश्रय आता राजाश्रय हे सुद्धा स्पष्टपणे भंतेजी लोकांना कळेना असं झालं. राजाश्रय म्हणजे काय तर वर्तमान परिस्थितीमध्ये साथियो ब्राह्मणी धर्माला राजाश्रय आहे.
आज कोणत्या धर्माला राजाश्रय आहे? ब्राह्मणी धर्माला राजाश्रय आहे. आणि हा ब्राह्मणी धर्माला राजाश्रय असल्यामुळे आज तुमच्या साकेतवर राम मंदिर बनलेलं आहे. ब्राह्मणी धर्माला राजाश्रय आहे म्हणून साकेतवर साकेत ही बौद्धांची वस्ती आहे. साकेतला तथागतांनी वर्षावास केल्याचे एव्हिडन्सेस आहे, आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. हे पुरातत्वीय आधारावर सिद्ध होत असताना सुद्धा आज साकेतवर राम मंदिर बांधलेलं आहे. अरे एवढंच नाही तर तुमची बुद्धगया सप्रमाण बौद्धांची असून बौद्धांच्या हातात नाही. हे कशाचं द्योतक आहे? तुमचा राजाश्रय खतम झालेला आहे. आणि राजाश्रय कुणाला आहे? तर राजाश्रय हा ब्राह्मण धर्माला आहे. परंतु हा जो राजाश्रय आहे साथियो, हा राजाश्रय तुम्हाला वाटतं हिंदू धर्माला आहे. तुम्हाला असं वाटतं की हिंदू धर्माला राजाश्रय आहे, ब्राह्मणी धर्माला नाही. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या साहित्यात म्हणतात की वर्तमान प्रोजेक्टेड हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे. हिंदू धर्म नाम का धर्म ही नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये स्पष्टपणे हिंदू धर्माचं नाव हे ब्राह्मणी धर्म असं आहे. बाबासाहेब इंडिकेटिव्हली कॉमन लोकांना समजावं म्हणून हिंदू धर्म हा शब्द वापरतायत. साथियो, आज देशामध्ये ब्राह्मणी धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे काय झालेलं आहे? आज ज्या समस्यांचा इथे ऊत आलेला आहे, पूर आलेला आहे, या बौद्धांच्या समस्या केवळ बौद्ध म्हणून आम्ही ओरडणारे लोक हे 0.7% लोक आहोत. बौद्धांची लोकसंख्या किती आहे? 0.7% ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या. आता 0.7% लोक बौद्ध होती का? आम्ही म्हणतो की संपूर्ण हा जम्बूद्वीप बुद्धिस्ट होता. मग संपूर्ण जम्बूद्वीप जर बुद्धिस्ट होता तर मग या संपूर्ण जगामधल्या, संपूर्ण भारतामधल्या बौद्धांना जमीन निकल गई या आसमान खा गया, कुठे गेले ही लोक? हे बौद्ध लोक गेले कुठे? हा मोठा प्रश्न आहे साथी. आम्ही आमचं आंदोलन, आमचा प्रसार, आमचा प्रचार केवळ बौद्धांपुरता मर्यादित ठेवला. बौद्ध भिक्खूने चिवर घालून बौद्धाच्या घरी जायचं, बौद्ध उपासक उपासिकेने बौद्ध भिक्खूंचं स्वागत आदरातिथ्य करायचं. बौद्ध भिक्खूंनी त्यांच्या समोर बुद्धाच्या काळातलं प्रवचन सांगायचं. मग बौद्ध भिक्खूंनाही असा आनंद होतो की आम्ही काही धम्माचं दान दिलं, ह्यांनाही वाटतं की आम्ही काहीतरी काम केलं, बौद्ध भिक्खूंचा आदर केला. माझ्या दृष्टिकोनातून हा बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार नाही. हे आमचे संस्कार आहेत. बुद्धाचा प्रसार आणि प्रचार काय आहे? तर बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार हा आहे की जो बौद्ध नाही आणि वेगवेगळ्या परंपरांना आणि तत्वज्ञानाला आणि धर्माला मानणारी लोक आहेत, त्या लोकांकडे आम्हाला बुद्धाचा धम्म घेऊन जावा लागणार आहे. तरच खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांना बौद्ध बनवू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. आता संपूर्ण भारत बौद्धमय करीन, बाबासाहेब हवेत बोलणारी व्यक्ती नाहीये. बाबासाहेबांनी त्याची परियोजना बनवली. त्याची बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ परियोजना बनवली नाही, तर बाबासाहेबांची थॉट प्रोसेस काय होती? 1953 मध्ये नरे पार्कला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलेलं. त्या भाषणामध्ये नरे पार्कला बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंतीच्या दिवशी, मुंबई नरे पार्कला बुद्ध जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी भाषण दिलं साथियो. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही बौद्ध धर्म कशासाठी स्वीकार करत आहोत? आम्ही बौद्ध धर्माचा कशासाठी स्वीकार करत आहोत?
तर बाबासाहेब म्हणाले, आम्ही इज्जतीसाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहोत, आम्ही स्वाभिमानासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहोत. आणि पुढे बाबासाहेब एक गोष्ट म्हणाले, तुम्ही सुद्धा ऐका, आता याच्या पुढे आणि ब्राह्मणांच्या तुकड्यावर जगायला तयार नाही. काय म्हणतात बाबासाहेब? याच्या पुढे आता आम्ही ब्राह्मणांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगायला तयार नाही. आता आम्ही खऱ्या अर्थानं स्वाभिमानी बनण्याची लढाई आता चालू केलेली आहे. पुढे बाबासाहेब साथी असं म्हणाले त्या कार्यक्रमामध्ये की काहीही झालं, मला प्राण जरी द्यावा लागला तरी ह्या विषमतेच्या गर्तेमध्ये पिचत पडलेल्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय मी संपणार नाही. मी म्हणजे या विषमतेच्या चिखलामध्ये रुतून बसलेल्या या बहुजन समाजाला उद्धार केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. साथियो, तुम्हाला माहित नसेल, बाबासाहेब आंबेडकरांचं नरे पार्कचं हे भाषण जेव्हा लक्ष्मण शास्त्री जोशीनं ऐकलं, तो लक्ष्मण शास्त्री जोशी काय लक्ष्मण शास्त्री जोशी माहिती आहे कुणाला? माहित है? मालूम है? हाँ मालूम. हमारे दुश्मन भी मालूम होने चाहिए, हमारे दोस्त भी मालूम होने चाहिए. हमारे लोगों को ना दुश्मनों की पहचान है ना दोस्तों की पहचान है. कल जो लोग धम्म परिषद लेने वाले थे वो आज आरएसएस के कैंप में. कल धम्म परिषद लेने वाले लोग आज आरएसएस के कैंप में. साथियों, उन्होंने 100 साल का कार्यक्रम आयोजित किया, हमारे लोग भी उसमें शामिल हुए. लोकांचा गदारोळ होता म्हणून काही लोक गेले नाहीत, नाही तर जाणार होते. म्हणजे खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्यांच्याकडे न्यायानं बघत आहात तुम्हाला न्याय मिळेल तसं सांगता येत नाही. तुम्हाला वाटतं आमचा माणूस आहे, तुम्हाला माणसं सुद्धा शोधावी लागतील, परखावी लागतील, आपलाच आहे की दुसऱ्याच आहे. जय भीम म्हटल्यानं कुणी आपला होत नाही. साथियो, बाबासाहेब आंबेडकरांनी नरे पार्कला जेव्हा ही घोषणा केली की मरेपर्यंत आता मी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करेल, लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणाला कि बाबा साहब आंबेडकर का अब अवतार कार्य खत्म हो चुका है. काय म्हणाला? बाबा साहब आंबेडकर का अवतार कार्य अब खत्म हो चुका है. साथियों, बाबासाहेब आंबेडकरांनी या लक्ष्मण शास्त्री जोशीला उत्तर देताना सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर त्याला असं म्हणाले की जोपर्यंत ब्राह्मणवादाला या जमिनीखाली गाडत नाही तोपर्यंत आंबेडकरवाद किंवा आंबेडकर म्हणजे बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत ब्राह्मणवादाला मी गाडत नाही जमिनीखाली तोपर्यंत माझं अवतार कार्य समाप्त होऊ शकत नाही. जिंदगीभर बाबासाहेब आंबेडकरांनी मरेपर्यंत केवळ बौद्ध धम्माचा प्रसार करून त्रिशरण आणि पंचशील घेत बसले नाही. खऱ्या अर्थानं जो उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला होता, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय, या सर्वोच्च मानवी मूल्यांवर नवा समाज आणि नव राष्ट्र घडविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम ऍज अ टूल म्हणून इस्तेमाल केला. बुद्धिझम ऍज अ टूल, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्या. बुद्धिझम ऍज अ टूल म्हणून इस्तेमाल केला. कशासाठी? या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या सर्वोच्च मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी. संविधान सुद्धा त्याच दृष्टिकोनातून लिहिलं. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा उद्देश कळाला नाही तर मग केवळ आम्ही नावाला बौद्ध असल्याने बौद्ध कुणी होत नसतं. बुद्धात पूर्ण तिन्ही त्रिपिटकांमध्ये, त्रिपिटकाच्या तिन्ही ग्रंथांमध्ये बुद्ध बौद्ध धम्माचा संस्थापक आहे असं कुठेही लिहिलेलं नाही. बुद्ध, तथागत बुद्ध, भगवान बुद्ध बौद्ध धम्माचे संस्थापक आहेत असं लिहिलेलं नाहीये. आणि मग आम्ही केवळ बुद्धिस्ट जर नावाने म्हणत असू आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा सामाजिक आणि राजकीय विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनांची निर्मिती केली.
संघटनांची निर्मिती कशी? आता तर आमची लोक संघटन उभं केलं, अध्यक्ष सेक्रेटरी फायनल झाला की दुसऱ्या दिवशी वाद, मग संघटनेमध्ये दोन भाग, हा अध्यक्ष सेपरेट, हा अध्यक्ष सेपरेट. आम्ही उद्देशपूर्तीसाठी संघटन चालवत नाही आहोत, आम्ही पेटपूर्तीसाठी संघटन चालवलेले आहे. उद्देशपूर्तीसाठी संघटन चालवावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेमधल्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. माहित आहे तुम्हाला? पी बाळू पासून, दादासाहेब गायकवाडांपासून, तुमच्या सोलंकी पासून सर्वांनी, एन शिवराजने सुद्धा, जो पहिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पहिला राष्ट्रीय अध्यक्ष बनला, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी गद्दार म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून काढून टाकलं होतं, त्या एन शिवराजने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला विरोध केला. बाबासाहेब म्हणाले, सगळेच्या सगळे लोक सोडून गेले तरी चालेल, परंतु मी निर्धारित केलेला उद्देश पूर्ण केल्या वाचून मला कुणी थांबवू शकत नाही. आणि बाबासाहेबांनी कुणाचं समर्थन मिळो अगर न मिळो, सगळे कार्यकर्ते संघटनेतले गेले तरी चालतील, मी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे, हे 1955च्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं. आम्ही लोक पॉप्युलर वे ऑफ वर्किंग याच्यावर भर देतो. दोन प्रकारचे वे आहेत, पॉप्युलर वे ऑफ वर्किंग आणि नॉन पॉप्युलर वे ऑफ वर्किंग. लोकांना हवं आहे त्या पद्धतीनं काम करणं, लोक त्याला समर्थन देतील. पण लोकांना जे नको आहे परंतु लोकांच्या हिताचं आहे ते काम करणं परिवर्तन आहे. ते काम करावं लागेल. लोकांना आवडणार, लोकांना संध्याकाळी हे बसायला गर्दी कमी होणार आहे, ते मनोज भाई आल्यानंतर गर्दीच कमी पडणार आहे ही जागा, कारण लोकांना ते आवडतं. पॉप्युलर वे ऑफ वर्किंग आहे. परंतु लोकांना हे नाही आवडत, पण हेच लोकांच्या गळी उतरवावं लागेल. हे परिवर्तन जोपर्यंत, जब तक लोगों के विचारों में परिवर्तन नहीं होता, कोई भी परिवर्तन संभव नहीं है. कोई भी परिवर्तन, राजकीय परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, धार्मिक परिवर्तन, कोई भी परिवर्तन अगर आप समाज में करना चाहते हो तो पूर्व शर्त है विचार परिवर्तन ही सब तरीके परिवर्तन का मूल है. विचार परिवर्तन केल्याशिवाय लोकांच्या आचरणामध्ये परिवर्तन येणार नाही. कफल्लक लोकांनी, ज्यांच्याकडे फुटी कवडी नव्हती, अशा लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला घरातले भांडे विकून सहकार्य केलेले आहे. घरातले भांडे विकून सहकार्य केलेले आहे. आज आमचे लोक 100 रुपये दिले तर 1000 रुपयाचा हिशोब विचारणारे आमची लोक आहेत. कोणती पारमिता त्यांना शिकवायची? कोणती पारमिता त्यांना शिकवायची? साथियो, मला फार अतिशय दुःखानं काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्या स्वीकाराच्या आधी मी नरे पार्कचं तुम्हाला सांगितलं आणि त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते, फार महत्वाची गोष्ट बोलले होते. बाबासाहेब असं म्हणतात भंतेजी की मी आता बौद्ध धम्माचा खरा उपासक झालो आहे. फार महत्वाचं आहे. आमचे लोक काय म्हणतात की बौद्धांपुरतं मर्यादित राहा. दुसरं शिवाजी, आता आपण म्हणजे परिवर्तन आता वाढत आहे म्हणून, नाहीतर दुसरा फोटो नाव घेतलं तरी मला त्रास व्हायचा काय, अरे बाकी सोडा, फक्त बाबासाहेबांचं नाव घ्या, असे सुद्धा स्टेजवर कमेंट्स आलेले आहेत. इतर लोक आपल्यामुळे, ओबीसींचं असलं तरी आमचीच लोक पुढं, मागाचं असलं आमचीच लोक पुढं, महाराचं असलं बौद्धांचीच लोक पुढं. अरे बाबासाहेबांनी आपल्याला तो वारसाच दिलेला आहे, आम्हालाच नेतृत्व करावं लागेल. त्या नरे पार्कच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की मी आता बौद्ध धम्माचा उपासक झालो आहे, मी आता माझे उर्वरित आयुष्य बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचारात घालवणार आहे. बाबासाहेब पुढे काय म्हणतात सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. पुढे बाबासाहेब असं म्हणाले
की हा प्रसार आणि प्रचार मी आता केवळ अस्पृश्यांपुरता मर्यादित ठेवणार नाही. हा बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार मी अस्पृश्यांपुरता मर्यादित ठेवणार नाही, तर समस्त हिंदू म्हणणाऱ्या समाजातील माझ्या सर्व लोकांना मी या नव्या प्रकाशात आणणार आहे. आमची लोक म्हणतात, आमची लोक, माझा प्रश्न आहे, आपण किती ओबीसींकडे किती हिंदूंकडे बौद्ध धम्माचा विचार घेऊन जातो. तुम्ही जर बौद्ध भिक्षूंना तिथे पाठवलं तर ते ऍक्सेप्ट करत नाही. आम्हाला जावं लागेल नॉन चिवरधारी लोकांना त्यांच्याकडे. हे आमचं काम आहे. आम्ही जे चिवर्ण घेतलेली लोक आहोत, आम्हाला त्यांच्याकडे जाऊन आम्हाला सांगावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्राचे संरक्षक नाही, तर ते खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माचे पाईक आहेत हे त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल. प्रतिपच्च चंद्र लेखे वे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवसैया मुद्रा भद्राय राजते. साथियो, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी शहाजी राजांनी जो राजमुद्रा दिली आणि दुसरं एक चिन्ह जे भगवा ध्वज दिला, हे दोघेही बौद्ध धम्माचं प्रतीक आहे. जो भगवा ध्वज दिला हा भगवा सुद्धा भगवा आहे, आणि जे राजमुद्रा दिली ती राजमुद्रेमध्ये काय लिहिलेलं आहे, तुम्ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून सांगतो, काय दिलेलं आहे, प्रतिपच्च चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे दररोज वाढत जाणारा आणि पौर्णिमेच्या दिवशी परिपूर्ण रूप धारण करणाऱ्या चंद्राला जसं विश्ववंदन करतं. आता माझा प्रश्न आहे साहित्यिकांना, विद्वानांना, ब्राह्मणांच्या कोणत्या साहित्यामध्ये पूर्ण चंद्राला वंदन करण्याचा संदर्भ आहे? ब्राह्मणाच्या कोणत्याही वैदिक साहित्यामध्ये पूर्ण चंद्राला वंदन करण्याचा कोणताही उल्लेख नाही. पूर्ण चंद्राला वंदन करण्याचा उल्लेख केवळ आणि केवळ बौद्ध साहित्यामध्ये आहे. त्यामुळे बौद्ध साहित्यामध्ये पूर्ण चंद्राला बुद्धाचं रूप मानलं जातं आणि शहाजी राजांवर बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रभाव आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर. साथियो, आजची जी परिस्थिती आहे, एकंदरीत आजच्या परिस्थितीचं जर तुम्ही खूप दमले आहात मला माहित आहे, की कारण आम्ही जवळजवळ एकतर कार्यक्रमाला 12:30ला सुरुवात केली, नंतर समारंभामध्ये स्वागतामध्ये 1 तास गेला आणि आपल्याला जास्त काय ऐकायची सवय नसते. भाषण काय आम्ही रोजच ऐकतो भाषण आणि ऐकणार, मी मगाशीच बोललो की ऐकणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त असली की मग प्रबोधन करायचं कुणाचं हा मोठा प्रश्न आहे. परंतु जी परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीत आपल्याला मार्ग काढावा लागेल. परभणीमध्ये आज खऱ्या अर्थानं SC/ST ओबीसींची आणि एकंदरीत सर्व बहुजन समाजाची एकमूठ बांधणं ही काळाची गरज आहे. आज RSS आणि BJPच्या माध्यमातून या समाजाला, ओबीसीला, मराठा कुणबी ओबीसीला, मातंगांना मुख्य आंबेडकरवादी विचारधारेच्या चळवळीतून फोडण्याचं काम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. आमच्या लोकांना आमिष दाखवून, पदाची, प्रतिष्ठेची आणि संपत्तीची आमिष दाखवून मुख्य जो उद्धाराचा आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे त्या मार्गातून विचलित करण्याचं काम सुरू आहे. आमची ही अतिशय परीक्षेची वेळ आहे. आम्हाला या SC/ST ओबीसी आणि या आमच्या मुस्लिम धर्मांतरित लोकांमध्ये एक भाईचारा निर्माण करावा लागेल, तर खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेबांची चळवळ चालवत आहोत. बाबासाहेबांची चळवळ केवळ मात्र 0.7% बौद्धांपुरती जर तुम्ही मर्यादित केली तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. कारण की बाबासाहेबांना आम्ही आमचेच म्हणून गुंडाळून ठेवलं तर ते म्हणतील जा तुमचे तुम्ही बघून घ्या, आम्हाला काही घेणं नाही, तुमचं संविधान तिकडे तुटलं फाडलं तर आम्हाला काय. खरं तर संविधान समाप्तच झालेलं आहे. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आम्हाला बोलता येत नाही स्टेजवरून. असं म्हटलं तर लोक म्हणतात काही संविधान समाप्त झालेलं आहे. समाप्त म्हणजे संविधानाची प्रत करून तुमच्या
त्या परभणीच्या स्टेशनवर जसं ते काचेमध्ये बांधून ठेवलेलं आहे, या शासक वर्गाने सुद्धा तसंच हे संविधान त्या काचेच्या पेटीतच बांधलेलं आहे. वाचतंय कोण? आणि त्यांना वाचायचंच नाहीये. तुम्हाला वाटतं बाबासाहेब आंबेडकर संविधान के निर्माता, अरे समाप्त केलंय, वापरलंच नाही संविधान. तुमच्या आरक्षण प्रमोशन खतम केलंय. इथे अधिकारी वर्ग बसलेला आहे, त्यांना विचारा. प्रमोशन नाही आहेत तुमच्या लोकांचे. जे समाजामध्ये दान देणारी लोक आहेत त्यांचं प्रमोशन खतम करण्यात आलेलं आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही आहेत, भरती नाही आहेत, स्कॉलरशिप खतम केलेल्या आहेत. आता तुमच्या आरक्षणामध्ये अबकड लावलेला आहे आणि तुमचाच माणूस त्याच्यासाठी होकार देतोय. न्यायमूर्ती, काय समस्या आहेत तुमच्या? या परभणीमध्ये जातीय दंगलींच्या माध्यमातून खुलेआम पोलीस कस्टडीमध्ये सूर्यवंशीला मारून टाकलं जात आहे. महिलांच्या रोज 2011 नॅशनल क्राईम ब्युरोचा रिपोर्ट आहे. प्रत्येक 3 मिनिटाला महिलेचा बलात्कार होतो या देशामध्ये. कारण ती मूलनिवासी आहे, आमची भगिनी आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आमची इज्जत नाही आणि बाबासाहेब म्हणतात की आम्ही बौद्ध धर्म इज्जत प्यारी आहे म्हणून स्वीकार करतोय. कोण करणार? ही कुणाची जबाबदारी आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले या समाजाचा शिक्षित वर्ग खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. तो समाजाचे डोळे आहे, समाजाचे कान आहे, समाजाचे आंख आहे. बाबासाहेब म्हणतात या शिक्षित वर्गानं समाजाला दिशा दिली पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आज आमचा शिक्षित वर्ग बाल्याची माय बाली आणि 10 बायदाची खोलीच्या ऐवजी आता माळी आली. एवढाच फरक, एवढाच फरक. बाबासाहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिली, हे काम तुम्हाला करायचंय म्हणून मुंबईवरून परभणीमध्ये या छोट्याशा कार्यक्रमाला आलो. मला वाटलं माझी जबाबदारी आहे, मी गेलं पाहिजे, अनेक ठिकाणी गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. मी पण एसीच्या खाली बसू शकतो शांततेनं. रविवारचा दिवस आहे, बरीच लोक मिशन डेच्या ऐवजी मटन डे साजरा करतायत. आम्ही मटन डे साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हा रविवार हा मिशन डे म्हणून तुम्हाला दिलेला आहे. ते काम तुम्हाला करायला पाहिजे. ते काम या आयोजनाच्या अगोदर आम्ही जर केलं असतं तर इथे बसायला सुद्धा जागा नसती साथियो. हे मी तुम्हाला लिहून देतो. आम्हाला आमची समीक्षा करावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी समीक्षा केली. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला समीक्षा केली. महाडच्या सत्याग्रहाच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अस्पृश्यता हा हिंदू धर्माच्या नरदेहावर लागलेला कलंक आहे आणि हिंदू धर्मातील सर्व लोकांनी एकत्र येऊन हा कलंक पुसून टाकला पाहिजे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडचा सत्याग्रह केला, बाबासाहेबांच्या लोकांवर दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला, लोकांना मार पडला. बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच सगळ्यांना एकत्र केलं आणि लागलीच समीक्षा केली. सगळ्यांना एकत्र केलं आणि मैदानात उभं केलं आणि समीक्षेचं भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की अस्पृश्यता हा अस्पृश्यांच्या नरदेहावर लागलेला कलंक आहे, हिंदूंच्या नाही. अस्पृश्यांच्या नरदेहावर लागलेला कलंक आहे आणि जोपर्यंत हे अस्पृश्य जागृत होत नाहीत हा कलंक दूर होऊ शकत नाही. आम्ही रोज मार खातोय, रोज सोमवंशी मरतोय, तरी आम्ही जागृत होईना. रोज समीक्षा करावी लागेल. समीक्षा कठीण असते, कटू असते, त्रासदायक असते. डायग्नोसिस म्हणतात तिला. एखाद्या माणसाला डायबिटीस आहे. आता एखाद्या माणसाला डायबिटीस आहे, त्या डायबिटीस असणाऱ्या माणसाला माहित नाही की मला डायबिटीस आहे. तो जगतो, व्यवस्थित चाललाय, आपला चांगलं चाललंय. अचानक शुगर वाढते, अटॅक येतो आणि तो मरून जातो. पण जर त्या माणसाला कळलं की मला शुगर आहे, तो डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो? डॉक्टर सरळ सरळ त्याला इंजेक्शन देत नाही इन्सुलेशनचे. त्या इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं तर तो मरतो. 2 दिवस जगायचा तर तो माणूस मरून जाईल.
तर डॉक्टर पहिले त्याच्या टेस्ट करतो, त्याला त्याची युरिन चेक करतो, टूल चेक करतो, ब्लड चेक करतो, त्याच्या छातीवर ते टेलिस्कोप लावतो, खूप काय झालं तर तोंड जोराने वासायला लावतो, म्हणतो आ करा, आ जोरात करायला लावतो, आ ते बरोबर डॉक्टरला दिसलं नाही तर आणखीन सांगतो जीभ बाहेर काढा. ही सगळ्या प्रोसेसला साथियो डायग्नोसिस म्हणतात. जर डॉक्टरने कोणत्याही पद्धतीचं डायग्नोसिस न करता डायरेक्ट जर इंजेक्शन लावलं तर तो जो पेशंट आहे जगायच्या आधीच मरायचा. डायग्नोसिस महत्वाचं आहे आणि फिलॉसॉफीच्या भाषेमध्ये या डायग्नोसिसलाच काय म्हणतात, समीक्षा म्हणतात. कार्यक्रम घेण्या अगोदर आम्हाला आमच्या कार्याची समीक्षा करायला पाहिजे समाजामध्ये आणि ती समीक्षा करून समाजाला एकत्र करण्याची योजना बनवली पाहिजे आणि मग आमच्या कार्यक्रमाचं रूप कसं होतं ते बघा. समीक्षा महत्वाची आहे साथियो. मी तुमचा खूप वेळ घेत नाही, मलाही 1-2 मीटिंग आहेत, पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्था परिवर्तनाचा हा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता, हा व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्या संघटना बनवल्या, म्हणजे मी फार तपशीलवार जात नाही, पण त्या ज्या संघटना बनवल्या त्या सर्व संघटना जो उद्देश निर्धारित केला होता तो उद्देश पूर्ण करण्यासाठी बनवल्या. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी जर संघटना बनवल्या असतील त्या संघटनांची नावं बदलली बाबासाहेब आंबेडकरांनी, पण उद्देश तोच ठेवला. काय उद्देश होता, तर उद्देश होता समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि न्याय. काय उद्देश होता, तर समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि न्याय या सर्वोच्च मानवी मूल्यांवर नवा समाज आणि नव राष्ट्र निर्माण करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्देश होता. साथियो, सर्व संघटना आणि सर्व पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ ह्याच उद्देशासाठी चालवले. आम्हाला हे काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराची सर्व योजना बनवली. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संस्था निर्माण केल्या, आर्थिक संस्था निर्माण केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन निर्माण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी मेडिकल इन्स्टिट्यूशन सुद्धा निर्माण केलं. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हॉस्पिटल नाही काढलं, पण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रियांबल मध्ये बाबासाहेब म्हणतात की इस्पितळं बनवण्याची आवश्यकता आहे. प्रियांबल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आर्थिक बँकिंग व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही सगळी योजना परियोजना बाबासाहेब आंबेडकरांनी साथियो बनवलेली आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण बनाम बौद्धांच्या मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे. माझा तुम्हाला आता प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकर जर असं म्हणतात की भारताचा इतिहास हा ब्राह्मण बनाम बौद्ध संघर्षाचा इतिहास जर आहे, तर माझा प्रश्न आहे की काय तो संघर्ष आज संपला आहे? 1952ला या देशामध्ये भारतीय संविधान निर्माण केल्यानंतर या देशामध्ये एक व्यवस्था, ब्राह्मणिझमच्या विरोधातली व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लागू केली. हे परिवर्तनाची व्यवस्था बाबासाहेबांनी लागू केली. आज ती परिवर्तनाची व्यवस्था, समता, स्वतंत्रता, बंधुभाव आणि न्यायाची व्यवस्था या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन करून जर लागू झाली होती, तर काय आज भारतामध्ये तुम्हाला न्याय आहे? कुणाचं धाडसच होत नाही म्हणायला की हो म्हणायला. काय या देशामध्ये आज तुमच्या बरोबर समतेचा व्यवहार होतो? कुणीच होय म्हणत म्हणजे लोकांना संभ्रम आहे, कठीण आहे. म्हणजे नाही तुम्ही म्हणावं काहीतरी असं मी म्हणत नाही, मी मलाच प्रश्न विचारतो की मलाच हो म्हणायची इच्छा होत नाही. साथियो, बाबासाहेब आंबेडकरांनी
ह्या ज्या सर्व गोष्टी ज्या उद्देशाप्रती तयार केल्या, आज हे संविधान निर्माण झाल्यानंतर सुद्धा आज परिस्थिती विपरीत आहे. आज गल्लीबोळातल्या संघटनांनी हा विचार संपणार नाहीये. आज 100 वर्ष RSSला झाल्यानंतर एक पिढी त्यांनी समाप्त केली. ती पिढी त्यांची आंदोलनासाठी खपली. आम्हाला या जमिनीत गाडून घेणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही जमिनीत गाडून घेऊ, निस्वार्थ पद्धतीने काम करू, एका योजनाबद्ध पद्धतीने स्ट्रक्चराइज्ड वेने काम करू. आमचा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धारित केलेला जर उद्देश असेल, आमच्यामध्ये जर कॅडरायझेशन असेल, आम्ही फक्त भावनिक लोक हे आंदोलन बाबासाहेबांचं चालवू शकत नाही. भावनिकतेने बाबा साहब का आंदोलन नहीं चल सकता. भावनिक लोग अपने आप में केवल मूर्ति और पुतलों के लिए झगड़ सकते हैं और दूसरा कुछ नहीं कर सकते. आम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं आंदोलन चालवायचं असेल तर प्रशिक्षित लोक निर्माण करावे लागतील. संघ सुद्धा प्रशिक्षित करावा लागेल. आणि हे प्रशिक्षित काम करण्यासाठी केवळ परभणीत नाही, परभणीच्या एका एरियात नाही, देशभरामध्ये संघटित शक्ती निर्माण करावी लागेल. ही संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय बुद्ध सुद्धा महान होते. पण महान बुद्धाने जो महान उद्देश ठेवला होता, त्या महान उद्देशासाठी प्रशिक्षित महासंघ बनवला. आणि हा महान असा संघ, प्रशिक्षित संघच परिवर्तन करू शकला. म्हणून संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. ही गाठ तुम्ही जर या क्षणाला बांधली आणि आजपासून संघटित शक्ती निर्माण करण्यावर जर जोर दिला, तर मला असं वाटतं हे धम्म, हे बौद्ध साहित्य संमेलन सफल आहे असं मला वाटतं. तुम्ही याच्यावर विचार करा. तुम्ही काम कराच असा माझा काही आग्रह नाही, पण याच्यावर विचार जरूर करा. आणि विचार करून जर तुम्हाला वाटलं तर हेच पर्याय आहे, दुसरा कोणता पर्याय नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून. संघटित शक्ती निर्माण करून नेतृत्व उभं करावं लागेल आणि ते नेतृत्व शोधून तुमच्या विरोधकाच्या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल. तुम्ही कराल अशी आशा आणि विश्वास ठेवून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.